नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी आज इथे एक ब्लाऊज शिवलेला आहे आणि हे ब्लाऊज मी इथे शिवल्यानंतर बघा त्या ब्लाऊजची मी इथे फिटिंग आणि इथे बघा अजिबात कशा प्रकारे ब्लाऊज हे इथे मोंढ्यामध्ये आणि बाहीमध्ये झोल पडणार नाही यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची ते तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मी इथे सर्वात आधी ही ब्लाऊजचे पूर्ण पार्ट जोडून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी शोल्डर दोन्ही भागाचे शोल्डर इथे जोडून घेत आहे. आता हे शोल्डर जोडल्यानंतर बघा आता इथे आपल्याला बाही लावायची आहे. तर बाही लावण्याच्या आधी मी इथे एक ट्रिक्स वापरणार आहे, ज्या ट्रिक्समुळे आपलं जी बाही आहे ती बाही पण एकदम फिटिंगला परफेक्ट आणि प्लेन बसणार आहे. आणि त्यानंतर इथे बघा इथे जो आपल्या मोंढ्यामध्ये झोल पडायला नको किंवा बाहीमध्ये पण झोल यायला नको यासाठी मी इथे ट्रिक्स एक इथे सांगणार आहे. तर इथे बघा मी दोन्ही शोल्डर व्यवस्थित मोजून घेत आहे. त्यानंतर हे शोल्डर थोडे इथे कमी जास्त झाले असेल तर ते थोडं इथे कट करून घ्यायचे आहे. तर मी इथे थोडं इथे कट करून घेत आहे. त्यानंतर इथे बघा मी चारही भाग घेतलेले आहे आणि चारही भागाला मी इथे थोडं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे अर्धा इंच कट करून घ्यायचे आहे. आणि हे जे चारही भाग आहे ते व्यवस्थित एकसारखे करून कट करून घ्यायचे आहे. आणि इथे मोंढ्याला बघा झोल यायला नको, मागच्या साईडने आणि समोरच्या साईडने अजिबात ब्लाऊज एकदम प्लेन बसायला हवं, झोल अजिबात यायला नको. त्यासाठी मी इथे बघा इथे ही ट्रिक्स वापरलेली आहे. आणि हा जो आकार आहे तो व्यवस्थित खोल करून घेतलेला आहे. तर जो समोरचा आकार असतो तो आपल्याला खोल करायचा असतो आणि मागचा जो मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला थोडा उथळ ठेवायचा असतो. तर त्याप्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे. आता इथे बघा बाही इथे फिटिंगला व्यवस्थित बसायला पाहिजे. त्यासाठी इथे जी बाही आहे ती शोल्डरपासून जोडून घ्यायची आहे. तर मी इथे समोरच्या साईडचा आधी भाग जोडून घेत आहे. तर इथे बघा समोरच्या साईडची बाहीसुद्धा मी इथे खोल करून घेतलेली आहे. तर ही खोल आपल्याला 1 इंच खोल करून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे मी इथे बाही एक साईडची लावून घेतलेली आहे. त्यानंतर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडची सुद्धा बाही इथे लावून घ्यायची आहे. तर इथे मागच्या भागाला बघा मी इथे जी बाही आहे ती इथे लावून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण जर बघा शोल्डरपासून जर आपण बाही लावत आणली तर इथे बघा बाहीचं जे शोल्डर आहे आपलं खांद्यावरच राहणार आहे आणि अजिबात इथे मागे पुढे ते दिसणार नाही आहे. त्यानंतर इथे बघा जी शिलाई मी इथे मोंढ्याची करून घेत आहे त्याला मी इथे डबल शिलाई करून घेत आहे. आणि ही जी डबल शिलाई आहे ती त्या शिलाईवर करायची आहे, अजिबात मागे पुढे जाऊ द्यायची नाही आहे. तर हे बघा पुन्हा मी इथे डबल शिलाई करून घेत आहे. आणि आता ही डबल शिलाई केल्यानंतर आपल्याला बघा इथे जी ही बाही आहे ती मी इथे सरळ साईडने शिलाई करून घेणार आहे. तर इथे बघा इथे दुसऱ्या साईडची पण बाहीसुद्धा अशाच प्रकारे लावून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे दुसऱ्या साईडची बाही मी इथे उथळ साईडने बघा हा उथळ भाग म्हणजे पाठीमागचा भाग आहे तो आधी लावून घेत आहे. त्यानंतर समोरच्या साईडचा भाग लावून घ्यायचा आहे. तर बघा हे दोन्ही भाग बघा इथे ह्या बाहीलासुद्धा मी डबल शिलाई करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो बघा जे हे ब्लाऊज आहे हे इथे 40 इंच चेस्टचं ब्लाऊज आहे. आणि इथे बघा हे जे माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांना इथे बघा फिटिंग त्यांची बाहीची एक बाहीची थोडी मोठी आहे आणि एक बाहीची छोटी आहे. तर इथे मी बघा त्यांची फिटिंग व्यवस्थित करून घेणार आहे. तर आता इथे बघा ही जी शिलाई आहे ती इथे सरळ साईडने लावून घ्यायची आहे. तर मी इथे बघा ही सरळ साईड शिलाई लावून घेतलेली आहे. आता जो एक्स्ट्रा थोडा कापड राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आता जी ज्या कस्टमरची जी गोलाई आहे ती बघा इथे उजव्या साईडची 5.5 इंच आहे आणि डाव्या साईडची थोडी जास्त पाव इंच जास्त घ्यायची आहे. तर मी इथे त्याचप्रकारे इथे फिटिंगची शिलाई करून घेणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी एक शिलाई करून घेत आहे. आणि ही जी शिलाई आहे ती उलट्या साईडने करून घ्यायची आहे. तर आता बघा इथे मी जे चारही साईड एकसारखी व्यवस्थित कापून घेतलेले आहे, त्यामुळे जो आपला मोंढा आहे जी शिलाई आहे त्या चारही शिलाई बरोबर त्या मोंढ्याची शिलाई बरोबर एकावर एक आलेली आहे. आणि इथे बघा कुठल्याच प्रकारचा झोल वगैरे अजिबात पडलेला नाही आहे. शिलाई व्यवस्थित एकदम सरळ इथे फिटिंग करून घ्यायची आहे. आता ही फिटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे बघा व्यवस्थित कंबरला बरोबर कंबर व्यवस्थित आलेली आहे की ते मोजून घ्यायचं आहे.
तर इथे 36 इंच साईजची मी इथे कंबर घेणार आहे. तर बघा इथे थोडं जास्त येत आहे, तर मी पुन्हा एक एक शिलाई करून घेणार आहे. तर बघा तशाच प्रकारे बाहीची पण गोलाई घ्यायची आहे. तर मी इथे बघा दोन्ही बाहीची वेगवेगळी गोलाई घेणार आहे, जेणेकरून एक बाही फिट आणि एक बाही आपल्याला इथे ढिली करायची नाही आहे. तर आता बघा बरेच लेडीजचा एक हात थोडी फिटिंग जास्त असते आणि एका हाताची थोडी फिटिंग कमी असते. त्यानुसारच मी इथे मेजरमेंट घेतलेलं आहे आणि इथे बघा त्यानुसारच मी वेगवेगळ्या बाहीला इथे शिलाई करून घेणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे ही फिटिंगची शिलाई मी एका साईडची करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडची पण फिटिंग अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. तर माझी ही ट्रिक्स आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन ट्रिक्स आणि टिप्सचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. धन्यवाद.